Hello everyone, welcome back to Diya Kids Learning. Today we are going to learn some simple things which we have to learn at the beginning. म्हणजे आज आपल्याला सुरुवातीला काय शिकायचं आहे ते बघूया. जसं आपण मराठीमध्ये म्हणतो की मी आहे, आहेत किंवा आहोत. म्हणजे आहे या शब्दासाठी आपल्याला इंग्लिशमध्ये कोणते वर्ब यूज करायचे ते बघूया. सुरुवातीला पहिलं म्हणजे ॲम म्हणजे आहे. त्याच्यानंतर इज म्हणजे सुद्धा आहे. आणि मग तिसरा जो येतो तो म्हणजे ARE त्याचा सुद्धा मीनिंग आहेत असा होतो. म्हणजे हे तीन आपण हेल्पिंग वर्ब्स वापरतो वाक्य बनवण्यासाठी. आता ॲम हा जो हेल्पिंग वर्ब आहे तो ऑलवेज आय सोबत येतो. जसं की मी इथे तुम्हाला दाखवते. आय म्हणजे मी, म्हणजे आपण जेव्हा स्वतःबद्दल बोलतो त्यावेळेस ऑलवेज आपल्याला ॲम यूज करायचं आहे. आय ॲम. त्याच्यानंतर इज हा सिंग्युलर नाऊनसोबत येतो. जसं की शी म्हणजे ती आहे. ही म्हणजे तो आहे. इट म्हणजे ते, म्हणजे नॉन लिव्हिंग थिंग्स किंवा निर्जीव गोष्टींसाठी आपण वापरतो. तसेच ॲनिमलसाठी सुद्धा वापरतो किंवा एखादं सिंग्युलर नाऊन जसं मी सुरुवातीला सांगितलं. त्याच्यानंतर येतो आर. वी म्हणजे आम्ही आहोत. यू आर तुम्ही आहात किंवा तू आहेस. ते आहेत. म्हणजे प्ल्युरल नाऊनसाठी आपण हे यूज करतो. म्हणजे एकापेक्षा जास्त जर व्यक्ती असतील किंवा वस्तू असतील तर त्याच्यासाठी आपण आर यूज करतो. पण यू हा सिंग्युलर पण आहे आणि प्ल्युरल पण. म्हणजे एक व्यक्ती असेल यू असताना तरीसुद्धा आपण आर वापरायचा आहे आणि खूप साऱ्या असतील तरीसुद्धा आरच वापरायचा आहे. पुढे एक्झाम्पल घेते मी, देन यू विल बेटर अंडरस्टँड. सो इथे हे लक्षात ठेवायचं आहे. आय ॲम, शी इज, ही इज, इट इज, वी आर, यू आर, दे आर. हे आपल्या लक्षात राहिलं की आपल्याला वाक्य बनवायला इझी पडतील. तर आपण एक एक बघूया आता एक्झाम्पलसहित. तर सुरुवातीला आपण बघणार आहोत ॲम. ॲम हा ऑलवेज आयसोबतच यूज केला जातो व इतर दुसऱ्या कोणासोबतही यूज होत नाही. मग कसं वाक्य तयार होईल? सी हिअर. आय ॲम अ गर्ल. आय ॲम अ गर्ल म्हणजे मी मुलगी आहे. आय ॲम गोईंग टू द मार्केट. आय ॲम गोईंग टू द मार्केट मी मार्केटमध्ये जात आहे. आय ॲम अ क्लेवर बॉय. आय ॲम अ क्लेवर बॉय मी हुशार मुलगा आहे. आय ॲम अ गुड फ्रेंड. आय ॲम अ गुड फ्रेंड मी एक चांगला मित्र आहे. म्हणजे मी इथे स्वतःबद्दल बोलते. आणि जेव्हा आपण अ क्लेवर, अ गुड, अ गर्ल, एखाद्या नाऊनच्या आधी यूज करतो तेव्हा तो सिंग्युलर म्हणून कन्सिडर केला जातो. म्हणजे एक. मी एक हुशार मुलगा आहे. त्याच्याऐवजी एक न बोलता आपण म्हणून यूज करतो. म्हणजे आपण जेव्हा लिहितो तेव्हा त्याचं प्रोनन्सिएशन असं केलं जातं. ठीक आहे. आय ॲम अ गुड फ्रेंड. अ गुड फ्रेंड. ठीक आहे. बिफोर ॲडजेक्टिव्हसुद्धा आपण हा वापरू शकतो. आता तुम्हाला प्रश्न पडेल ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय? तर हळूहळू आपण सगळं शिकणार आहोत. सध्या आपल्याला हे एवढंच लक्षात ठेवायचं आहे की आय हा ॲमसोबत यूज केला जातो. आणि हाच जर तुम्हाला इथे क्वेश्चन विचारायचं असेल तर कसं विचाराल ते सुद्धा पुढे मी तुम्हाला सांगते. आता सेकंड आहे ही. ही म्हणजे तो. मग त्याचे कसे एक्झाम्पल्स तयार होतील? हाऊ कॅन वी फ्रेम द sentences? Let's see. First is, he is a kind man. He is a kind man. तो एक दयाळू माणूस आहे. काइंड म्हणजे दयाळू. He is my best friend. तो माझा खास मित्र आहे. He is a teacher. तो शिक्षक
आहे. ही इज आवर नेबर. तो आमचा शेजारी आहे. नेबर मीन्स शेजारी. सो लाईक दॅट वी कॅन फ्रेम द सेंटेन्सेस बाय युझिंग ही. म्हणजे ही वापरून आपण अशा प्रकारे सेंटेन्सेस तयार करू शकतो. आणि इथे आपण क्वेश्चनसुद्धा बनवू शकतो. सपोज फॉर एक्झाम्पल असं घेऊ शकतो, ही इज माय बेस्ट फ्रेंड. तो माझा खास मित्र आहे. मग त्याचं क्वेश्चन कसं बनवायचं, तर इजला सुरुवातीला घ्यायचं. इज ही माय बेस्ट फ्रेंड. तो माझा खास मित्र आहे का. सो लाईक दॅट वी कॅन आस्क द क्वेश्चन. मग आपण असे प्रश्नसुद्धा विचारू शकतो. आता थर्ड आहे तो शी. शी म्हणजे ती. लेडीजसाठी, स्त्रीलिंगीसाठी आपण हा वापरायचा आहे सर्वनाम म्हणजे प्रोनाऊन. शी इज माय सिस्टर. ती माझी बहीण आहे. शी इज माय सिस्टर. इज म्हणजे आहे. बघा, वॉच इट केअरफुली. शी इज माय बेस्ट फ्रेंड. ती माझी खास मैत्रीण आहे. शी इज स्टील हिअर. ती अजूनही इथेच आहे. स्टील म्हणजे अजूनही. शी इज स्टील हिअर. शी इज ॲन ऑनेस्ट गर्ल. आता इथे बघा, HONEST आहे. मग आपण हॉनेस्ट का नाही बोलायचं, ऑनेस्ट का बोलतो, तर ह्याचं एक्सप्लेनेशन मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये दिलेलं आहे. दॅट वी विल लर्न इन डिटेल. बट इथे आपल्याला ऑनेस्टच बोलायचं आहे. म्हणजे ती एक प्रामाणिक मुलगी आहे. आता लास्ट सेंटेन्स बघा. शी इज नॉट ऑलवेज राईट बट इन दिस केस शी इज. म्हणजे ती नेहमीच बरोबर नसते, पण या मॅटरमध्ये म्हणजे या विषयामध्ये ती अगदी बरोबर आहे. सो दिस सेंटेन्स यू कॅन यूज एनीवेअर, वेरेवर इट इज नेसेसरी. शी इज नॉट ऑलवेज राईट बट इन दिस केस शी इज. पण या मॅटरमध्ये ती अगदी बरोबर आहे. नाव द लास्ट वन इज इट. इट हा आपण ॲनिमल्ससाठी किंवा नॉन लिव्हिंग थिंगसाठी यूज करू शकतो. म्हणजे ज्या निर्जीव गोष्टी आहेत त्यांच्यासाठी आपण इट हा शब्द वापरायचा आहे किंवा ॲनिमल्ससाठी. इट हा प्रोनाऊन आहे. इट इज अ बॉल. नाव बॉल इज अ नॉन लिव्हिंग थिंग, निर्जीव आहे. सो इट इज अ बॉल असं वाक्य येईल. म्हणजे हा बॉल आहे. द सन इज शायनिंग इन द स्काय. सूर्य आकाशामध्ये चमकत आहे. इट इज अ डॉग. डॉग इज ॲनिमल. नाव डॉगसाठी सुद्धा आपण इट यूज करतो. इट इज अ डॉग. हा कुत्रा आहे. ओके. सो हिअर लाईक दिस वी कॅन यूज इट. म्हणजे इट आपण अशा प्रकारे यूज करू शकतो. आता हे सेंटेन्स आपल्याला बोलून प्रॅक्टिससुद्धा करायचे आहेत, जेणेकरून आपले सवय होईल की आपण कोणता प्रोनाऊन कुठे यूज करतोय सिंग्युलरसाठी. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण इज वापरतो, तो इज आपल्याला फक्त सिंग्युलरसाठी वापरायचा आहे. म्हणजे एक नाऊन असेल तरच. आता नेक्स्ट आर. आर हा प्ल्युरलसाठी वापरला जातो. म्हणजे आहेत. आहेत त्याचा मराठीमध्ये अर्थ होतो. म्हणजे प्ल्युरल प्रोनाऊनसोबत आपण त्याला यूज करू शकतो. वी आर लर्निंग मॅथ्स. आम्ही मॅथ्स शिकत आहोत. आहोत सुद्धा आपण बोलू शकतो. दे आर हॅपी. दे म्हणजे खूप सारी लोक असू शकतात. ते आनंदी आहेत. यू आर माय बेस्ट फ्रेंड. आता यू हा सिंग्युलर पण आहे, प्ल्युरल पण आहे. म्हणजे एकवचनात सुद्धा वापरतो आणि एकवचनात सुद्धा वापरतो. मग यू सोबत ऑलवेज आरच येतो, तिथे इज येत नाही. यू आर माय बेस्ट फ्रेंड. तू माझी खास मैत्रीण आहेस किंवा तू माझा खास मित्र आहेस. सो ऑलवेज यू सोबत आरच येतो, हे लक्षात ठेवायचं आहे. अशा प्रकारे आपण प्रोनाऊनसोबत आर यूज करू शकतो, जे प्ल्युरल असतात. मग प्ल्युरल कोणते कोणते आहेत? वी, दे आणि यू, हे 3 आहेत. आता इथे काही डेली यूजचे सेंटेन्स घेऊया. ठीक आहे. जस्ट नाव म्हणजे आत्ताच. तू कधी आलीस? मग आपण रिप्लाय देऊ शकतो जस्ट नाव. ओके. रिसेंटली. हे कधी झालं असं सपोज कोणी विचारलं, देन वी कॅन आन्सर लाईक दिस. रिसेंटली. ऑलरेडी.
हा असं ड्रेस आहे का तुझ्याकडे? येस, आय हॅव ऑलरेडी. माझ्याकडे आहे, पहिल्यापासूनच आहे. नाऊ डेज म्हणजे आत्ता आत्ता, म्हणजे हल्लीकडे आपण बोलू शकतो त्याला नाऊ डेज. समहाऊ कसे बसे. समवेअर कुठेतरी. आय एम गोईंग समवेअर असं आपण यूज करू शकतो हे वर्ड्स. हू डीड दिस, हे कोणी केलं? दिस क्वेश्चन वी कॅन आस्क इन डेली यूज. ऑल राईट, ठीक आहे. ऑल राईट, ठीक आहे. हे छोटे छोटे सेंटेन्स आपण आपल्या डे टू डे कन्व्हर्सेशनमध्ये यूज करायचे, जेणेकरून आपल्याला इंग्लिश बोलायची हॅबिट लागेल. ठीक आहे. सम हाऊ मी तिथून आले, म्हणजे कसं बसं मी तिथून आले, म्हणजे अर्ध मराठी अर्ध इंग्लिश बोलून आपण सुरुवात करू शकतो. ॲट अ टाईम आपण जर सगळंच इंग्लिश बोलायला गेलो तर आपल्याला जमणार नाही. सो व्हॉट वी हॅव टू डू, वी हॅव टू यूज दिस स्मॉल सेंटेन्सेस इन आवर डे टू डे कन्व्हर्सेशन so that we can improve our English. Next is come here and help me. चल इकडे ये आणि मला मदत कर. Come here and help me. So this we can use. I am very tired. मी खूप थकलेली आहे. I am very tired. Next is please clean up my room. कृपया माझी रूम क्लीन करतेस का? माझी खोली साफ करतेस का? आता इथे क्वेश्चन नाही विचारलेला आहे ॲक्च्युली. प्लीज क्लीन अप माय रूम म्हणजे रिक्वेस्ट करून साफ करायला सांगितलेली आहे. माझी रूम कृपया करून साफ कर. व्हॉट आर यू कुकिंग, काय आज बनवत आहेस? इज एव्हरीथिंग ऑल राईट, सर्व काही ठीक आहे का? आणि ह्याचंच आन्सर कसं देऊ शकतो? एव्हरीथिंग इज ऑल राईट, म्हणजे हा सेंटेन्स झाला. बट क्वेश्चन विचारायचा असेल तर इज एव्हरीथिंग ऑल राईट, सर्व काही ठीक आहे का? नॉट ॲट ऑल, अजिबात नाही. हा शब्द आपण डे टू डे कन्व्हर्सेशनमध्ये मोस्ट ऑफ द टाईम ऐकतो. नॉट ॲट ऑल. ती तुझ्याकडे बोलते का? मग आपण म्हणू शकतो नॉट ॲट ऑल, अजिबात नाही. तू हे असं करतेस का? नॉट ॲट ऑल, म्हणजे बिलकुल नाही. म्हणजे हे डे टू डे कन्व्हर्सेशनमध्ये आपण यूज करू शकतो, जेणेकरून आपल्याला इंग्लिश बोलायचं हॅबिट लागून जाईल. आता इथे मी मराठीमध्ये 3 सेंटेन्स तुमच्यासाठी दिलेले आहेत. ट्राय टू फ्रेम, ट्राय टू ट्रान्सलेट इन इंग्लिश. ओके. मी सुंदर मुलगी आहे. आता मी म्हणजे काय वापरावं लागेल तुम्हाला? आय. सुंदर म्हणजे काय? ब्युटिफुल. मुलगी म्हणजे काय? गर्ल. आणि आहेसाठी इज यूज करायचे आहे. मग कशी तुम्ही फ्रेम कराल? सेकंड सेंटेन्समध्ये पेन हा नॉन लिव्हिंग थिंग आहे, मग त्याच्यासाठी काय वापराल? इट. ठीक आहे. आनंदीसाठी हॅपी, आम्हीसाठी वी, आहोतसाठी आर. ट्राय टू फ्रेम इट. ओके. Till then, thank you. Like, share, and subscribe. See you in the next video. Keep studying, keep speaking, and grow yourself. डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली लिंकवर क्लिक करा. ॲमेझॉनचं इंग्लिश एक्सप्लेनेशन तुम्हाला मदत करेल.